भारतानं पाकिस्तानवर डिप्लोमॅटिक स्ट्राईक करण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने पावलं टाकली आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकला एकटं पाडण्याची रणनीती भारतानं आखलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जागतिक नेत्यांना फोन केलाय। दिल्लीमध्ये परराष्ट्र मंत्रालयामध्ये 30हून जास्त देशांच्या राजदूतांशी सुद्धा बैठका झालेल्या आहेत। पहलगाम नंतर भारतानं ही आक्रमक भूमिका घेतली आहे। अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत। जलकोंडीनंतर आता पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय कोंडी करण्याचा निर्णय भारतानं घेतलाय। तर काल दिल्लीमध्ये परराष्ट्र मंत्रालयामध्ये 30 देशांच्या राजदूतांसोबत बैठक झाल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे आणि या बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारतानं सादर केलेले आहेत आणि त्यामुळे विविध देश भारताच्या बाजूने उभे राहू शकतात। त्याचबरोबर अमेरिका, रशिया यांनी याआधीच भारताला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे आता डिप्लोमॅटिक स्ट्राईक भारतानं करायला सुरुवात केलेली आहे, तशी रणनीती भारतानं आखलेली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्याचा भारताचा प्रयत्न आहे। दहशतवादाच्या प्रश्नावरती पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करण्यामध्ये, पाकिस्तानला जागतिक स्तरावरती एकटं पाडण्यामध्ये भारताच्या राजनयाला यश आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने भारताने आपलं राजनैतिक मोहीम ही जगभरामध्ये राबवली, विशेष करून सर्व राजदूतांबरोबर, राष्ट्रप्रमुखांबरोबर ज्या पद्धतीने परराष्ट्रमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वतः बोलणं झालं, त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे इस्लामिक देश जे आहेत ते भारताच्या पाठीशी उभे राहिल्याचं मोठं चित्र आहे।